सकाळी मी उठायचं होतो तवरच होत्या मला उठवा आलता आणि लगेच आम्ही नाश्त्याला पण चाललेलो. आता ह्याला तर नाश्ता पाहिजे खरं कुठं आणि काय करायचं हेच कळणार झालं. अरे लाजू नको थांब, तुला कुठे पोरगी बघावली मी. सगळीकडे शांतता आहे आज. ऑफिस जवळ गाडी लावून चाललेलो तवर कोणता माझी काय तर आतनं माप काढालते. जवळजवळ 73 वर्षानंतर ऋत्याने मी असं कुठं बोंबलत फिरायला चाललेलो. ऋत्या मला सांगाल तर 150 वर्ष आली कॉलेज सोडून, खरं अजून इथल्या आठवणी काय जाया नाहीत. ह्याचं म्हणा इथं कुठं जन्नतचं पाकडं होतं. जन्नतचं पाकडं म्हणजे आम्ही इष्टीची वाट बघत तिथं बसत आहोत. पहिला म्हणाल तर हरिप्रियात जाऊया, नंतर म्हणाला मला डोसा पाहिजे. अजून आपला हक्काचं डोसा सेंटर उघडाय नाही म्हणून आम्ही गेलो डोसा हाऊसला. त्या म्हणाल तर मला स्पंज डोसा पाहिजे. 7 सेकंदात आमची ऑर्डर आली. त्याने आम्ही दोघं पण त्याच्यावर तुटून पडलेलो. योग खाऊन व्हायच्या तवरच आम्ही दुसरा मसाला डोसा सांगितलेला. निखिलदा अजून कसं काय आणि काय माहिती ह्यो सगळ्या गल्ल्या फिरवून काढायला, कारण मला काय कळना पण आणि काय सांगाना पण. तिथनं सर आम्ही एलबीत गेलो, कारण मला जरा फर्निचर बघायचं होतं. मला ज्या वस्तू इथं पाहिजे होत्या त्या अगदी योग्य दरात मिळालेल्या होत्या. जरासं पुढे आला तर लागली तिच्याने माझी भांडणं, कारण मला जायचं होतं केस कापायला. पहिला म्हटला नाही जायचं, चल घरला जाऊया, आणि परत नंतर पुढे घेऊन गेले आणि बोंबलत आणि परत हाय तसं मागे घेऊन चालले. आणि परत एकदा नुसतं